शेवटी पल्लवी सोबत काय झाले? पल्लवी जेव्हा 16 वर्षाची झाली तेव्हा गावात चर्चा रंगू लागल्या. या वयातील मुलींनी त्या काळात अविवाहित राहणे ही खूप मोठी गोष्ट होती. ही कथा खूप जुन्या काळातली आहे, ज्यावेळी गावात लाईटही नव्हती. मोबाईल आणि टेलिफोन तर खूप लांबची गोष्ट झाली. महाराष्ट्रातील एका छोट्या खेडेगावात गोविंदराव त्यांचे वृद्ध आईवडील, पत्नी कौशल्या आणि 3 मुलींसोबत राहत होते. गोविंदरावची खूप इच्छा होती की त्यांना मुलगा व्हावा. त्या काळात मुलीपेक्षा मुलांना जास्त महत्त्व होते. आजही अशी अनेक कुटुंबे सापडतील जिथे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. बरं, गोविंदरावांनी आणखी एकदा मुलासाठी प्रयत्न केला होता आणि यावेळी त्यांची इच्छाही पूर्ण झाली. यावेळी त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाट उसळली. गोविंदरावांनी संपूर्ण गावात पेढे सुद्धा वाटले. यासोबतच त्यांनी देवाला नवस केला. त्यानंतर भगवान सत्यनारायणाच्या कथेसह गाव जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खूप खर्च झाला, तरीही गोविंदरावांना कुठलीच काळजी नव्हती. तो मुलगा संपूर्ण कुटुंबांचा खूप लाडका होता. कारण 3 मुलींच्या पाठीवर झाला ना, त्याची विशेष काळजी घेतली जात होती. त्याचे मुलीकडे फारसे लक्ष नव्हते. गोविंदरावाच्या मुलीही हळूहळू मोठ्या होत चालल्या होत्या. गोविंदरावांनी आपल्या 2 मोठ्या मुलींचे वय 13 आणि 15 वर्षाच्या झाल्यावर त्यांचे एकाच मंडपात लग्न लावून आपले ओझे हलके केले. त्या काळात बालविवाह ही सामान्य गोष्ट होती. तेव्हा आई वडील कन्यादान करून मोकळे व्हायचे आणि मुली सासरच्या झाल्यावर आपल्या नशिबाला दोष देत असे. पल्लवी ही गोविंदरावांची 3री मुलगी होती. ती फक्त 2 वर्षाची होती तेव्हा तिचा धाकटा भाऊ पल्लवीनंतर जन्माला आला. त्यामुळे गोविंदराव तिला भाग्यवान समजत. त्यांना तिच्याबद्दल विशेष आपुलकी होती. पल्लवीने तिच्या धाकट्या भावाला शिकण्यासाठी शाळेत जाताना पाहिल्यावर तिनेही वडिलांकडे शिक्षणाचा हट्ट धरला. गोविंदरावांनी खूप विचार केला. मग त्यांनी विचार केला की पल्लवी तिच्या भावासोबत शाळेत शिकायला गेली तर ती तिच्या धाकट्या भावाकडेही लक्ष देईल व त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेईल. मग त्यांनी पल्लवीला शाळेत पाठवायला सुरुवात केली. दोघांमध्ये फक्त 2 वर्षाचा फरक होता. त्यामुळे दोघांना एकाच वर्गात प्रवेश मिळाला. हळूहळू पल्लवी पुस्तकांच्या जादुई दुनियेत डुबू लागली आणि तिची अभ्यासाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढत गेली. जेव्हा तिच्या बहिणी त्यांच्या माहेरी येत असत तेव्हा लहान बहिणीचा बौद्धिक विकास पाहून त्या आश्चर्य आणि आनंदाने भरून येत असे. त्यांना आपल्या बहिणीचा खूप अभिमान असायचा. त्यासोबतच आपल्याला तिच्यासारखी शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही याची खंतही त्यांना असायची. लहान वयातच घरची आणि मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. तसेच सासरी होणारा त्रास, बहिणींची अवस्था बघून पल्लवीला वाटायचं मी एवढ्या लहान वयात लग्न नाही करणार. शिक्षणामुळे तिला तिच्या काही अधिकारांचे ज्ञान आणि स्वतःसाठी उभे राहण्याचे धैर्य देखील आले होते. परंतु ती 14 वर्षाची झाल्यावर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. पल्लवी लग्नाला तयार नव्हती. तिने वडिलांची विनवणी करून सांगितले, बाबा, मला पुढचं शिक्षण करायचं आहे. मला खूप शिकायचे आहे. आत्ताच माझं लग्न करू नका. गोविंदरावांनी आपल्या मुलीचं मन जपण्यासाठी आणखी काही काळ थांबण्याचा विचार केला. पण पल्लवी जेव्हा 16 वर्षाची झाली तेव्हा गावात चर्चा रंगू लागल्या. या वयातील मुलींनी त्या काळात अविवाहित राहावे ही खूप मोठी गोष्ट होती. आता गोविंदरावांनी पल्लवीचे ऐकले नाही आणि लवकरात लवकर तिचे लग्न करण्याची तयारी सुरू केली. लवकरच त्यांनी पल्लवीसाठी अरुणला पसंत केले. पल्लवी आणि अरुणच्या वयात 10 वर्षाचे अंतर होते. अरुण आणि त्याचे कुटुंब खूप छान होते. त्यामुळे पल्लवी आणि अरुणचे लग्न ठरले होते. पल्लवीने लाख नाकारले पण घरातील कोणीही तिचे ऐकले नाही. त्या काळी मुलींना या सर्व बाबतीत बोलण्याचे अधिकार नव्हते. तरीही पल्लवी विरोध करत होती. पण सार्वजनिक शरमेचा धाक दाखवून तिला गप्प केले जात होते आणि जे व्हायला नव्हते तेच झाले. पल्लवी आणि अरुण यांचे लग्न झाले. रडत खडत पल्लवी आपल्या सासरी पोहोचली.
संपूर्ण दिवस लग्नाच्या विधीत निघून गेला होता. रात्री पल्लवीला मधुचंद्राच्या खोलीत नेले. सजवलेल्या बाहुलीसारखी मधुचंद्राच्या खोलीत बसून ती आपल्या नशिबावर अश्रू ढाळत होती. तिचा पती अरुण याची सुहागरात्रीच्या नावाखाली सर्व मित्र त्याची चेष्टा करत होते. एवढ्या मुलायम आणि सुंदर बायकोचा सहवास अनुभवण्यासाठी अरुणलाही खूप उत्सुकता होती. रात्री 10 वाजता त्याला मित्रांपासून सुटका करून रूमवर जाण्याची संधी मिळाली. हातात लाल गुलाब घेतला आणि धडधडत्या हृदयाने अरुण खोलीच्या दिशेने चालू लागला. इथे मधुचंद्राच्या खोलीत वधूच्या पोशाखात असलेली पल्लवी रडत होती. तिला भीती वाटत होती की तिचा नवरा येताच तिच्या भावनांची पर्वा न करता तिच्याबरोबर चुकीचा वागेल. कारण लग्नानंतर तिच्या बहिणीसोबत हे सर्व घडले होते. या सगळ्या गोंधळात बुडालेली 16 वर्षाची पल्लवी भीतीच्या भावनेने बेडवर बसली होती. तिला नवरा बायकोच्या नात्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तेवढ्यात तिचा 26 वर्षीय पती अरुण खोलीत आला. भीतीने पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आणखीनच वाहू लागले. अरुण जणू एखाद्या पक्ष्याप्रमाणे आकाशात उडत होता. तहानलेल्या आसुसलेल्या डोळ्यांनी तो नवविवाहित नवरीकडे बघत पुढे सरकला. त्याच्या मनात आनंदाचे लाडू फुटत होते. अरुण येऊन बेडवर बसताच पल्लवीचे रडणे अजूनच वाढले. तिचे रडणे ऐकून अरुण हादरला आणि म्हणाला, का रडतेस? त्याने पटकन पल्लवीचा पदर उचलला तर पल्लवीचा चेहरा अश्रूंनी भिजलेला दिसला. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. अरुण प्रेमाने म्हणाला, एवढी का रडतेस? बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊ नये. पल्लवीला पळून जाण्यासाठी निमित्त हवे होते. ती पटकन बाथरूमकडे गेली आणि बाथरूममध्ये जाऊन ती बराच वेळ अश्रू ढाळत राहिली. खूप वेळाने ती बाहेर आली तेव्हा तिचे डोळे रडून लाल झाले होते. तिला अरुणची खूप भीती वाटत होती. ती विचार करत होती की तिने तिच्या बहिणीकडून मधुचंद्राच्या अनेक वेदनादायक कथा ऐकल्या होत्या. त्यामुळे तिच्या मनात एक भीती दाटून आली होती. बायकोचे लाल लाल डोळे पाहून अरुण अस्वस्थ झाला आणि म्हणाला, तुला काय झाले आहे? मला बघून तू खूप रडायला लागलीस. मी काय तुला खाऊन टाकणार आहे का? पल्लवीने बेडवर डोके टेकवले आणि भीतीने थरथर कापू लागले. आता रागाच्या भरात त्याने मला मारहाण केली तर असा विचार करू लागले. पल्लवीच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव पाहून अरुण हसत तिच्या जवळ आला आणि हळूच तिचा खांदा धरून म्हणाला, हे बघ, तुला माझ्यापासून घाबरायची काही गरज नाही. मी तुझ्याशी काही चुकीचा वागणार नाही. आपण चांगले मित्र होऊ शकतो का? तुझ्या मनात काय चाललंय ते सांग. अरुणच्या बोलण्याने पल्लवीला जरा धीर आला. ती हळू आवाजात म्हणाली, मला लग्न करायचे नव्हते. माझ्या वडिलांनी मला लग्न करायला भाग पाडले. मला खूप शिकायचे आहे. असे म्हणत पुन्हा एकदा पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अरुणने कुर्त्याच्या खिशातून रुमाल काढला आणि म्हणाला, रडू नकोस. आता तुझे लग्न झाले आहे. मी तुझा नवरा आहे. तुझ्या आनंदाला मी जबाबदार आहे आणि तुझ्या भावना जपणे माझे कर्तव्य आहे. मला तू पहिल्याच नजरेत आवडलीस म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. तुझ्यापेक्षा लहान मुलींचे लग्न होतात. तुला लग्न करायचे नाही हे मला माहीत नव्हते. पण जर तू सध्या या नात्यासाठी तयार नसेल तर मी या नात्यासाठी वेळ द्यायला तयार आहे. तू 18 वर्षाची होईपर्यंत आपण चांगले मित्रमैत्रिणीसारखे राहू आणि राहिला तुझ्या शिक्षणाचा प्रश्न, माझ्या पत्नीला पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर आम्ही तिला शिकवू असे मी आधीच घरी बोलून दाखवले आहे. अगदी मी ऐकलं होतं की तुला अभ्यासात खूप इंटरेस्ट आहे म्हणून खूप विचार करून मी या नात्याला हो म्हटलं. त्यामुळे तू माझ्यापासून घाबरायची काही गरज नाही. आता मला सांग, तुझ्या सर्व शंकाचे निरसन झाले आहे की नाही? त्यामुळेच तू आता रडणं बंद कर आणि मला एकदा हसून दाखव. अरुणच्या बोलण्यातून तिच्या जळत्या मनाला जरा गारवा मिळाल्यासारखं वाटत होतं. ती हसली आणि म्हणाली, मी इतकी नशीबवान आहे यावर मला विश्वास बसत नाही. मला एक चांगला नवरा मिळाला आहे. माझ्या मैत्रिणी आणि बहिणी सांगायच्या की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरे जबरदस्तीने त्यांचा हक्क गाजवतात, पण तुम्ही खूप वेगळे आहात. अरुण हसला आणि म्हणाला, निदान तू अशी हसलीस, आनंदी राहिलीस की तू खूप गोंडस दिसतेस. पल्लवीचे गाल लाजेने लाल झाले. अरुण पुढे म्हणाला, ठीक आहे, कपडे बदल आणि झोप, उद्या बोलू. पल्लवीने आनंदाने झोपण्याची तयारी केली कारण येणाऱ्या दिवसाचा सूर्य तिच्या आयुष्यात
एक नवीन पहाट आणणार होता. मित्रांनो, मुली हे ओझं असतात ज्यांची लवकरात लवकर लग्न करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांना स्वावलंबी होण्यापासून रोखले जाते. तसेच बालविवाह हा एक गुन्हा आहे आणि लग्नापूर्वी मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वप्नांना उड्डाण देणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? अरुणने लग्नाच्या पहिल्या रात्री घेतलेला निर्णय बरोबर होता का? कमेंट करून नक्की सांगा.